महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पुण्यात भूमी अभिलेख कार्यालयात भीषण आग, 50हून अधिक दुचाकी चारचाकी वाहने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली। पुण्याच्या येरवडा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात सोमवारी दुपारी 23 फेब्रुवारी 2026 भीषण आग लागून 50हून अधिक दुचाकी व चारचाकी वाहने जळून खाक झाली। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात घबराट पसरली होती। मात्र अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। वेळ दुपारी 12:30च्या सुमारास आणि पार्किंगमध्ये उभी केलेली 50हून अधिक वाहने आगीत जळाली। दुचाकी व चारचाकी प्रतिसाद, अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही, मात्र चौकशी सुरू आहे। अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे आगीची तीव्रता कार्यालयाच्या इमारतीपर्यंत पोहोचली नाही आणि सरकारी रेकॉर्डही सुरक्षित राहिले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पुणे।